नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन येते वांग्याची भाजी कशी बनवायची आहे ते. तर मी इथे वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे. तर चला मग पाहूया. इथे मी वांगे घेतलेले आहेत, कोथिंबीर, कांद्याची पात, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा एवढं साहित्य घेतलेले आहे आणि मी ते सगळं चिरून घेत आहे. तर आपण वांगे थोडेसे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे त्याला काळपटपणा येऊ नये म्हणून. तर मी इथे सगळं चिरून घेतलेलं आहे साहित्य. तर अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर हे सगळं असंच ठेवायचं आहे. नंतर गॅस चालू करून पातेलं ठेवायचं आहे. पातेल्यामध्ये 2 माप तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं कांद्याची पात हे टाकायची आणि त्याला थोडंसं ब्राऊन कलरचं द्यायचं आणि तिखट जिरे पण टाकून घ्यायचे. त्याला पण थोडंसं ब्राऊन खरपूस भाजायचे जिरे मोहरीला आणि नंतर मग आपण इथे मिक्स करून घ्यायचं सगळं. त्याला थोडासा ब्राऊन कलर होऊ द्यायचा. ब्राऊन कलर आल्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची. त्याला पण थोडंसं आपण हलवून घ्यायचे आणि ब्राऊन कलर आला का ते बघायचं. नंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटोला थोडंसं नरम होऊ द्यायचं, तोपर्यंत भाजत राहायचं. नरम झाल्याच्यानंतर आपण त्याच्यात चटणी, हळद हे टाकायचे. हळद मी थोडीशी टाकत आहे आणि चटणी मी 2 चमच टाकत आहे, छोटे चमचनं. आणि नंतर त्या याच्यात थोडंसं हलवून घेतल्यानंतर वांगी टाकायची. वांगे पण हलवून घ्यायचे, थोडेसे फ्राय झाल्यासारखं होऊ द्यायचं वांग्यांना. आणि नंतर मग मसाला ॲड करायचा. मसाला टाकल्याच्यानंतर पाणी टाकायचे. पाणी टाकून झाल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. नंतर चवीनुसार आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच मीठ टाकायचे, जास्त टाकायचं नाही. आणि इथं मी एस्वार हे 2 चमच टाकत आहे. तुम्हाला मी एस्वार कसा बनवायचा याची पण रेसिपी टाकेल यूट्यूबवरती, कसा बनवायचा एस्वार त्याची. आणि तुम्ही आता ही भाजी माझी झाली. याला थोडंसं 15 मिनिट होईपर्यंत उकळी फुटू द्यायची अशा प्रकारे. खूप जास्त याच्यावर झाकण नाही ठेवायचं. झाकण जर ठेवलं आपण तर याच्यातलं तेल सगळं उडून जातं. तेल आपल्याला भाजी दिसत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे 15 मिनिट ही भाजी उकळून अशी घ्यायची. आणि थोडंसं नमक वगैरे बरोबर आहे की नाही ते आपण एकदा थोडंसं चखून बघायचं. नमक जर कमी असेल तर नंतर टाकून घ्यायचं. जर आपल्याला नमक आपली तयार झालेली आहे.